महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नुकतेच विधानसभेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत खुलासा केला आहे। ही योजना केवळ प्रशिक्षणासाठी होती, रोजगारासाठी नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या योजनेअंतर्गत 1,16,000 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून 804 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे। पूर्वी 6 महिन्यांची असलेली ही योजना नवीन सरकारच्या नेतृत्वात 11 महिन्यापर्यंत वाढवण्यात आली होती। आता या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी नवीन मुख्यमंत्री स्वरोजगार योजना 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे। या योजनेत पहिल्या वर्षात 5 लाख तरुणांना 6 लाख रुपयापर्यंतचे कर्ज 6% व्याजाने दिले जाईल, ज्यातील 3% व्याज सरकार भरणार आहे। याशिवाय प्रत्येक ITI मध्ये इनोव्हेशन सेंटर्स आणि मेंटरशिप ग्रुप्स स्थापन केले जातील। तसेच विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन देण्यासाठी MSSI पूर्ण संस्थेसोबत करार करण्यात आले आहे। हे नवीन उपक्रम तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील असे ते म्हणाले।